जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज आवळा कँडी करणार आहे। झटपट होणारी, उन्हात न वाळवता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी, भरपूर दिवस टिकणारी चटपटीत आवळा कँडी करण्यासाठी हे 17-18 आवळे घेतले। असे छान ताजे आवळे घ्यायचे, स्वच्छ धुवून पुसून घेतले। आवळे वाफवून घ्यायचे आहे। त्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन चाळणीमध्ये आवळे ठेवून वाफवून घ्यायचे। 15 मिनिट लागतात। यावर झाकण ठेवायचं। 15 मिनिटानंतर आवळे छान वाफवून झाले। याच्या पाकळ्या मोकळ्या झाल्या आहेत, काढून घ्यायचं। आवळे थंड व्हायला ठेवायचे। थंड झाल्यानंतर याच्या पाकळ्या अशा वेगळ्या करायच्या, बी बाजूला काढून घ्यायची। मार्केटमध्ये भरपूर आवळे आले आहेत। या पद्धतीने आवळा कँडी करून बघा। अशा सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या मी वेगळ्या करून घेतल्या। कँडी करण्यासाठी खडीसाखर वापरणार आहे। खडीसाखरेचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक पिठी करून घ्यायची। एका भांड्यात काढून घेते। त्याच मिक्सरच्या भांड्यात ह्या पाकळ्या घेऊन मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। पाणी टाकायचं नाही। याची स्मूथ पेस्ट करण्यासाठी यामध्ये खडीसाखरेची पिठी 2 चमचे टाकते। त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। बघा, अशी स्मूथ पेस्ट तयार झाली। साखरेचा अंदाज येण्यासाठी ही पेस्ट वाटीने मोजून घ्यायची। मी कढईमध्येच मोजून घेते। 2 वाटी आवळ्याची पेस्ट असेल तर 1.5 वाटी खडीसाखरेची पिठी टाकत आहे। हे प्रमाण बरोबर आहे। कढई गॅसवर ठेवून हे मिक्स करून घ्यायचं। आवळा कँडी चटपटीत होण्यासाठी यामध्ये या चमच्याने 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळं मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडीशी हळद टाकते। असं सगळं तळापासून मिक्स करायचं। लो टू मीडियम फ्लेमवर असं सतत परतत राहायचं। असं चांगलं परतून घ्यायचं। मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। याला आणखी घट्ट करून घ्यायचं। एका बाउलमध्ये 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये 1.5 चमचा पाणी मिक्स करायचं। असं मिक्स करून घेतल्यावर हे आवळा कँडीच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। हे ऑप्शनल आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल टाकायचं तशीही आवळा कँडी करू शकता, पण यामुळे आवळा कँडी खूप छान होते। बाजारामध्ये विकत मिळते तशी आवळा कँडी तयार होते। हे व्यवस्थित परतून घ्यायचं। असं घट्ट मिश्रण व्हायला पाहिजे। यातील थोडंसं मिश्रण बाजूला काढून थंड करून गोळी तयार होत असेल तर आवळा कँडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे। असं कढई सोडायला लागलं की यामध्ये लहान अर्धा चमचा तूप हे मिक्स करून घ्यायचं। मिश्रण खूप जास्तही घट्ट करायचं नाही। हे गरम असतानाच एका तेल लावलेल्या किंवा तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं। असं एकसारखं करून घ्यायचं। गार झाल्यावर असं एकसारखं पसरलं जाणार नाही। 1 तास असंच ठेवायचं आहे। 1 तासानंतर कँडी कट करून घ्यायची। याच्या अशा कडा सोडून घ्यायच्या। आवळा कँडी करायला खूप सोपी आहे। पोळपाटावर घेऊन कट करून घेते। खूप छान कट होत आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा। अशी सर्व कँडी कट करून घेतली। एका भांड्यात काढून घ्यायची। ही कँडी अशीच न ठेवता आवळा कँडीला खांड साखर लावत आहे, छान सुटसुटीत राहण्यासाठी। पिठी साखर लावली तरी चालेल,
दिसतेही छान, खातानाही छान लागते. आवळा कँडी करताना मी खडी साखर वापरलेली आहे. साखर किंवा गूळ वापरला तरी छानच होते. भरपूर दिवस टिकणारी मस्त सुटसुटीत चटपटीत आवळा कँडी तयार आहे. भरणीमध्ये भरून ठेवायची, बरेच दिवस टिकते. करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.